नमस्कार नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपले मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर अतिशय महत्वाची बातमी अपडेट 3 तारखेच्या पुढारी पेपरला या ठिकाणी आलेली आहे आणि त्या बातमीने पुन्हा एकदा कोर्ट भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे किंवा लिपिक असेल, शिपाई असेल किंवा न्यायिक विभागातील वकील असेल किंवा इतर सगळे न्यायाधीश लेवलची पदं असतील त्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो. हा व्हिडिओ नक्की समजून घ्या नक्की काय त्या पेपरच्या बातमीत काय दिलं होतं. आता बरेच जण म्हणले का त्या फक्त अधिकाऱ्यांच्या जागा आहे, फक्त जजच्या जागा आहेत. तर त्याच्यानंतर अजून एक बातमी आपली पब्लिश झाली होती लोकमत पेपरला आणि त्या बातमीमध्ये काय सांगितलं होतं त्या संदर्भातली पण महत्वाची अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कोर्ट भरती तयारी करणाऱ्या किंवा कोर्ट भरतीची नोकरीची संधी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा व्हिडिओ असेल. जे जे विद्यार्थी कोर्ट भरतीची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, कारण की सर्व कोर्ट भरती संदर्भातली अपडेटेड माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत जाणार आहे. चला तर मग जास्त उशीर न करता आपण पाहूया ना की काय अपडेट आहे. परंतु तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, बॉम्बे हायकोर्टची ऑलरेडी भरती प्रक्रिया चालू आहे. त्याचा पेपर मार्चच्या अखेरीस पेपर होण्याची शक्यता आहे. बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाचा. आणि त्यातच अजून एक न्यूज बातमी, त्याच्यात अजून एक बातमीची भर पडली, ती म्हणजे कनिष्ठ न्यायालयातील जे कनिष्ठ न्यायालय आहेत त्या कनिष्ठ न्यायालयांना हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत. ते आदेश काय दिलेत, कशा प्रकारे आहेत, किती तारखेपर्यंत आहे काय, आणि त्यानंतर लिपिक पदाच्या जागा आहेत का नाही, त्याच्यामध्ये शिपाई पदाच्या जागा आहेत का नाही, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. 5 मिनिटं तुमचे वेळ घेतो फक्त. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी समजणार. ओके, चला तर मग जास्त उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला आता या ठिकाणी सुरुवात करतोय. कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा. मित्रांनो, पुढारी पेपरला आलेली कालची 3 तारखेची म्हणजे परवाची 3 तारखेची ही बातमी आहे. कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे तातडीने भरा. नक्की काय कोणी दिले ते आदेश? ते आदेश कोणाचे मित्रांनो? हायकोर्टाचे निर्देश आहेत. आलं लक्षामध्ये? हायकोर्टाचे निर्देश. हायकोर्टाने काय सांगितले तुम्ही पाहू शकता. विविध कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या रिक्त पदांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. म्हणजे उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतलेली, कारण का जे कनिष्ठ न्यायालय म्हणजे जिल्हा कोर्ट जे आहेत, जिल्हा कोर्ट का ज्या जिल्हा कोर्टच्या आता मागे भरती झाली ती 5,000 पदांची, का ज्याच्यामधून तुम्हाला तालुका कोर्टवरती तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी पण लिपिक शिपाई तुम्ही जॉईन झालेले आहात, त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. का त्या ठिकाणी न्यायाधीशांच्या रिक्त पदांची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि याच पार्श्वभूमीवर जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, दंडाधिकारी आणि इतर न्यायिक अधिकाऱ्यांच्या 3,000हून अधिक मंजूर रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी कोणती पावले उचललेली याची ब्लू प्रिंट सादर करण्याचे निर्देश सुद्धा उच्च न्यायालयाने दिले. आणि लक्षात ठेवा, हे उच्च न्यायालय, या ठिकाणी काही वित्त विभागाची मान्यता, या ठिकाणी एवढे रिक्त झाले मग आम्ही 80% भरू, 40% भरू असलं काही नसतं. हायकोर्ट आहे, हायकमांड डायरेक्ट. आलं लक्षामध्ये? त्यांना वाटतं तेवढ्या जागा ते भरतात. शक्यतो 100% जागा ते भरत असतात. रिक्त जागा झाल्या का लगेच पुन्हा भरती प्रक्रिया ते पार पाडत असतात. त्यानंतर त्यांनी पुढे काय सांगितलं बघा. तसेच विविध संवर्गात सांगितले. न्यायाधीश आतापर्यंत जी बातमी होती ती न्यायालयीन फक्त न्यायाधीशांच्या पदांसंदर्भात होती किंवा न्यायिक अधिकाऱ्यांच्या पदासंदर्भात. पुढे काय सांगितले, तसेच विविध संवर्गात मंजूर झालेल्या एकूण पदांची संख्या 1 जानेवारी 2026 पर्यंत रिक्त पदे आणि भरती प्रक्रिया कोणत्या टप्प्यात सुरू केली जाईल याची खंडपीठाने सादर करण्याचे निर्देश दिलेले. म्हणजेच मित्रांनो, इतर विविध संवर्गातील म्हणजे त्याच्यात लिपिक आलं, टंकलेखक आलं, ते टायपिस्ट आपलं काय म्हणतात त्याला, लघुलेखक आलं, शिपाई आलं, सगळे पद आले त्याच्यामध्ये. तसंच विविध संवर्गातील. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो का बरेच जणांनी याला कमेंट्स केली होती का सर हे जे फक्त न्यायाधीशाची पद आहे. तर मित्रांनो, अजून एक महत्वाची बातमी मी तुम्हाला दाखवणार आहे का त्या बातमीतून तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहे. ती पण बातमी काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी आलेली होती. लोकमत पेपरची बातमी ती बातमी आता आपण पाहणार आहे. म्हणजे या ठिकाणी खंडपीठाने हायकोर्टाने जे आदेश दिलेत कनिष्ठ न्यायालयाला ते दिवाणी न्यायाधीशांचे दिलेत. आणि त्याचबरोबर विविध संवर्गात मंजूर झालेल्या पण एकूण पदांची संख्या त्यांना 1 जानेवारी 26 पर्यंत. म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टची भरती ही 4-5 वर्षातून एकदाच होत असते. आलं लक्षामध्ये? जास्त होत नाही. परंतु आज सध्याच्या घडीला एवढी मोठी भरती प्रक्रिया होऊन पण अजूनही लिपिक आणि शिपाई पदाची पदे भरपूर रिक्त आहेत जिल्हा न्यायालयामध्ये. बरं, जिल्हा न्यायालयाचं बोलतो मी, हायकोर्टचं नाही बोलतो. हायकोर्टची भरती प्रक्रिया ऑलरेडी आता चालूच आहे. आलं लक्षामध्ये? तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी फॉर्म पण भरलेला आहे, बरोबर ना? हा, तर मग मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी अजून एक बातमी का ज्या बातमीतून तुम्हाला सगळं माहिती समोर येईल, ती बातमी आपण आता या ठिकाणी पाहूया. 1 मिनिट वेळ घेतो मित्रांनो. आपल्या बॉम्बे हायकोर्टची जी जाहिरात आलेली आहे आणि त्या जाहिरातीमध्ये लिपिक आणि शिपाई पदाच्या जागा आहेत मित्रांनो. आणि त्या लिपिक आणि शिपाई पदाच्या जागांसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर मिशन बॉम्बे हायकोर्ट स्पेशल लिपिक व शिपाई भरती सर्व बॅच 2.0 आपली सुरू झालेली आहे. कारण का 1.0 बॅच संपली होती पाठीमागच्या
एक्झामच्या वेळेस त्याचा निकाल पण आपण पाहणार आहे. 2.0 ही बॅच आपली सुरू झालेली आहे. लिपिक आणि शिपाईसाठी स्पेशल टेस्ट सिरीज असणार ही बॅच मित्रांनो. हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारे मॉक टेस्ट बॅच असणार मित्रांनो. ही महाराष्ट्रातील अशी अभ्यासक्रमावर आधारित असणारी एकमेव टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. 51 सराव पेपर तुम्हाला लिपिक पदासाठी आणि 51 सराव पेपर हे शिपाई पदासाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर लिपिक पदाचं गणित बुद्धिमत्ताचं पूर्णपणे PYQ स्पष्टीकरणासहित असणारे पूर्ण पेपर हे ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. त्याचबरोबर इतर देखील मार्गदर्शन तुम्हाला असणार युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा काही इतर अवांतर काही त्या ठिकाणी सिलेबस संदर्भात ओरिएंटेड मटेरियल असेल. सर्व पेपर हे मराठीत होणार आहेत. काही पेपर आठवड्यातून एक पेपर आपण इंग्रजीमध्ये येणार आहे. मित्रांनो तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त या ठिकाणी लिपिक पदाची 150 रुपये फी आणि शिपाई पदाची 100 रुपये फी ही फी तुम्हाला पे करायची मित्रांनो. प्रवेशासाठी संपर्क माझा मोबाईल नंबर दिसतो या ठिकाणी 9766853675 या नंबरवर जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि आपल्याला प्रवेश निश्चित करायचा आहे. अतिशय दर्जेदार अशी लिपिक आणि शिपाई पदाची टेस्ट सिरीज आहे. तुम्ही याला नक्की प्रवेश घेऊ शकता. बॅच क्रमांक 2.0 आता बॅच क्रमांक 2.0 ची आपली आता टेस्ट सिरीज चालू आहे आणि बॅच 1.0 जी पहिली बॅच होती आपली त्या बॅचचा आत्ताच नुकताच 8 जानेवारीला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये बॉम्बे हायकोर्टच्या लिपिकपदी निवड झालेले आपले हे यशवंत विद्यार्थी आहे. अजूनही बरेच फोटो आहेत. विद्यार्थी अजून पण बऱ्यापैकी विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत. लिपिकपदी सर्व विद्यार्थी निवड झाले, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि लक्षात घ्या, तुम्हाला पण असा याच्यामध्ये यायचं असेल किंवा तुम्हालाही वाटत असेल का या बॉम्बे हायकोर्टला आपले सिलेक्ट व्हा, तर लिपिक आणि शिपाई पदासाठी दोन्ही पदांसाठी आपली जी टेस्ट सिरीज सुरू आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. 9766853675 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही ती टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ओके. आता या ठिकाणी ही बातमी तुम्हाला दिसते, तुम्ही ही बातमी पाहत असाल. न्याय विभागात टंकलेखकांच्या 5223 पदांची निर्मिती असं सांगितलेले. मित्रांनो राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय हा का न्याय विभागामध्ये टंकलेखकांच्या 5223 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. ही बातमी थोडीशी जुनी आहे, 2-4 महिन्यापूर्वी आलेली बातमी होती. मात्र जे काही न्याय विभागात 5223 पदांची निर्मिती आहे त्याच्यामधलेच कदाचित ते 2200 पद त्यातलेच असू शकतात. तुम्ही पाहू शकता राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक टंकलेखक यानुसार 5223 टंकलेखकांची पदे निर्माण करण्यास राज्यमंत्री टंकलेखक म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सगळे शॉर्ट हँड वाले आपले लिपिक सुद्धा काही लिपिक पदांचा पण समावेश काय असणार. त्यांनी ओरिली ते डायरेक्टली रॅन्डमली नाव दिलेलं आहे. मात्र लिपिक पदाचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये असणार आहे. लक्षामध्ये 5223 टंकलेखकांची पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ या संवर्गातील अधिकाऱ्यांचे नवीन 2863 नियमित पदे निर्माण करण्यात आले आहे. तसेच यापूर्वीची 2360 पदे पण मंजूर आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो इचलकरंजी आणि जालना या ज्या काही नवीन महानगरपालिका वगैरे ठीक आहे सेवा करा वगैरे ते बाकी सांगितलं होतं बैठकीतले काही विषय. मात्र ही जी बातमी ही आपल्यासाठी महत्वाची, म्हणजे ही एक बातमी ही सुद्धा बातमी काल आलेल्या बातमीशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. त्याच्यामुळे या बातमीचा देखील विचार होणं गरजेचं आहे, कारण का याच्याशी संदर्भात काही जागा आहेत त्यातलीच कदाचित ही भरती असावा बॉम्बे हायकोर्टल्या 5233 मधली. म्हणजे लक्षात ठेवा मी हे सांगत नाही की ती यातलीच आहे. म्हणजे ह्या न्यायिक विभागामध्ये आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी किंवा आगामी काळात परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी न्यायिक विभागामध्ये लिपिक असन, शिपाई असन, न्यायाधीश असन, वकील असं किंवा इतर जे काही सरकारी वकील म्हणा किंवा काय बाकीच्या गोष्टी त्या संपूर्ण जागांची जाहिरात कोणत्याही वेळी येऊ शकते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी बॉम्बे हायकोर्टची पाहिलं पण सांगतो का अजून एक जाहिरात येणार आहे, अजून एक जाहिरात येणार आहे. 2200 जागांची ती जाहिरात आली. लक्षात त्याचे फॉर्म पण भरून गेले, त्याची परीक्षा पण आता 20-30 दिवसामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये तिची परीक्षेचे प्रवेश पत्र पण उपलब्ध होऊ शकतात, बरोबर ना. त्याच्यामुळे मित्रांनो लिपिक पदाची तयारी करणारे विद्यार्थी असतील त्यांनी या बातमीची नक्कीच दखल घ्यायची आणि त्यानुसार आपली तयारी या ठिकाणी सुरू ठेवायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदासाठी फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी खूप महत्वाचं एक पुस्तक आहे, ते मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करतोय. मित्रांनो भारतीय न्याय व्यवस्थेची विशेष पुरवणी सुद्धा याच्यामध्ये संबंधित आहे. महाराष्ट्रात हे बुक सर्वत्र उपलब्ध असणारं बुक आहे मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं हे पुस्तक आहे मित्रांनो. अतिशय दर्जेदार असं पुस्तक आहे. या पुस्तकातून तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो, लिपिक पदाच्या ठिकाणी लिपिक पदासाठी 2019, 2020, 23, 25 ला जे पेपर झाले ते 4 ते प्रश्नपत्रिका झालेल्या, शिपायाच्या 2018, 24 आणि 25 ला झालेल्या त्या 4 प्रश्नपत्रिका, लिपिकचे सरावासाठी 2026 साठी 22 पेपर आणि लिपिक शिपायासाठी 21 पेपर आणि लक्षामध्ये. त्याचबरोबर जिल्हा सत्र न्यायालयाचे लिपिकचे 6 पेपर आणि शिपायाचे 13 असे एकूण 70 प्रश्नपत्रिका तुम्हाला मित्रांनो या पुस्तकात आहे. हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. लेखक व संकलन केलेले विठ्ठल नागनाथ राऊतवार सर
प्रकाशित स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे पुस्तक आहे 9028965547 आणि 7888005554 या नंबरवरती संपर्क करून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. अतिशय दर्जेदार दर्जात्मक असं पुस्तक आहे. संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक देखील खरेदी करू शकता. याच्यामध्ये न्यायिक पदाचा मुंबई उच्च न्यायालयाचा डिस्ट्रिक्ट कोर्ट झालेल्या लिपिक शिपाई पदाच्या पेपरचा पण यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.